मनात स्पर्धेची भीती, चिंता आणि ताणतणाव हे सर्व असताना एक चांगलं वाक्य कानावर पडणं गरजेचं आहे. म्हणूनच आजची सुरुवात एका चांगल्या वाक्याने, ते म्हणजे कठोर परिश्रम तुम्हाला नशिबावर मात करण्यास मदत करतात. हे वाक्य आहे मिल्खा सिंग यांचं. मिल्खा सिंग हे सांगतात की जर तुमचे परिश्रम कठोर आहे तर तुम्ही नशिबावर मात नक्कीच करू शकता. आपण म्हणतो ना, नशिबापुढे काही नसतं, पण नशिबापुढे एक गोष्ट मात्र नक्की असते रे दादा, ती म्हणजे कठोर परिश्रम. आणि तेच कठोर परिश्रम आपल्याला जिद्दीने करायचे आहेत, कारण आपल्याला आपल्या छातीवर आपल्या वडिलांचं आणि आईचं नाव हे लावायचं आहे आणि अंगावर खाकीही घ्यायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2-3 जिल्हे आपण कव्हर करतो. नंतर व्हिडिओच्या कमेंटमध्ये जर बघायला गेलं तर त्याच जिल्ह्यांच्या कमेंट असतात की मॅडम हा जिल्हा सांगा, तुम्ही ह्या जिल्ह्याला कव्हर करा. तर व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करूयात पहिल्या जिल्ह्यासाठी. तर विमुक्त जातीसाठी 2 अर्ज होते. विमुक्त जातीसाठी 2 जागा होत्या. भजकसाठी पण 2 जागा होत्या. ड साठी 1 जागा होती. SCBC साठी 4 जागा होत्या. EWS साठी पण 4 जागा होत्या. अराखीवसाठी 46 आणि एकूण 49 जागा होत्या. ह्या जागा होत्या आपल्या गोंदिया. कुठला आहे ह्या? गोंदिया जिल्ह्याच्या जागा होत्या ह्या. आज आपण बघणार आहोत गोंदिया जिल्ह्याची, तसेच आणखी बरीच काही माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. हॉल तिकीट कधी, हॉल तिकीट काय येत नाही आहेत, ग्राउंड मग पुढे जाणार का, या सर्वावर काय व्हिडिओ बनवायची गरज आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल. तर विमुक्त जातीसाठी बघा 2 जागा होत्या. तर 2 जागांसाठी 15 जणांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायला लागणार आहे, कारण तुमचे जे फॉर्म गेलेले आहेत ते आहेत 294 फॉर्म गेलेले आहेत. भजकसाठी बघा, भजकसाठी 219 फॉर्म गेलेत. 2 जागेसाठी 11 जणांसाठी सोबत स्पर्धा करायला लागणार आहे. ड साठी बघा 1च जागा होती. तुमचे 138 अर्ज गेलेले आहेत. एका जागेसाठी 14 जणांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायला लागणार आहे. SCBC साठी 4 जागा होत्या, पण त्याची माहिती काही अद्ययावत केली गेली नाही आहे, त्याच्यामुळे ती माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. त्याच्यानंतर बघा EWS साठी 4 जागा होत्या. तर अर्ज 118 गेले होते. तर तुम्हाला त्या 4 जागांसाठी 3 जणांसोबत, म्हणजे एका मुलाला 3 जणांसोबत कॉम्पिटिशन करायला लागणार आहे. अराखीवच्या 46 जागा होत्या. अराखीवची ही माहिती उपलब्ध नाही आहे, पण आपल्याला माहिती बघा कोणती उपलब्ध आहे. SCचे 179 इथे अर्ज गेलेत, STचे 95 आणि OBCचे 279 अर्ज गेलेले आहेत. आता ह्या कास्टचं काय, तर ह्यांचे जागा तर इथं नव्हत्या. काय नव्हतं? जागा नव्हत्या. मग आता ह्यांचं काय, तर ह्यांना अराखीवमध्ये गणलं जाणार आणि ह्यांचं कॉम्पिटिशन अराखीवमध्ये डायरेक्ट होणार. अराखीवच्या अशा अर्जांची संख्या तर उपलब्ध नाही आहे, कदाचित अर्ज गेलेलेही नसावेत. ह्या सर्वांचे हे जे अर्ज गेलेले आहेत यांना सर्वांना आधी अराखीवसाठी संधी भेटते आणि नंतर मग कास्ट वाईज त्यांना संधी भेटते. त्याच्यामुळे कदाचित ह्या 46 मध्ये OBC, SC आणि ST यांना गणलं जाईल, कारण तिथे जागा नव्हत्या. हे होतं गोंदिया जिल्ह्यासाठी. तर बघा आता ग्राउंड हे खूप जवळ आलेत, म्हणजे 4 ते 5 दिवसावर येऊन ठेपलेत. बऱ्याच जणांना अजून शिन पेन, गुडघेदुखी हे सर्व ते आपल्याला सवय झाली आहे की आपण कसं आहे व्हॉट्सअपला वगैरे मेसेज करतो, मराठीत लिहित असतो पण इंग्लिशमध्ये टाईप करतो. गुडघेदुखी तुमचा त्रास तुम्हाला जाणवतोय, त्यासाठी आपण आहे ना फक्त 26 रुपयात तुम्हाला काय खायचं आहे काय खायचं नाही हे सांगून किंवा म्हणजे चार्ट बनवून देणार आहे. कदाचित तुम्ही व्यवस्थित खात असाल पण ते योग्य वेळेवर खात नसाल, तर ते फूड कसं खायचं, म्हणजे कोणत्या वेळी काय खायला पाहिजे याचा एक चार्ट बनवून दिला जातो. बरं, मग मला बऱ्याच मुलांचे मेसेज येतात की मॅडम तुम्ही चार्ट बनवताना ना कमी प्राईजमध्ये आम्हाला
खाता येईल आणि आमच्या शरीराची झीज भरून निघेल असे अन्नपदार्थ द्या. तर आपण तेच करतो की एकदम कमी किमतीत तुम्हाला अफोर्डेबल अशा किमतीमध्ये जे काही पदार्थ घेता येतील असेच पदार्थ आपण त्याच्या आतमध्ये टाकतो. आता बघा, काहींना काय असतं की प्रोटीनची कमतरता असते. तुम्ही रनिंग झाल्यानंतर तुमचे मसल डॅमेज होतात. त्याचं कारण काय असतं तर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असते. तुमचं वजन जेवढं असतं ना, वजनाच्या प्रमाणात तुम्हाला प्रोटीन घ्यायला हवेत. तुम्ही जर वजनाच्या प्रमाणात तुमचे प्रोटीन घेत नसाल तर तुमचे मसल डॅमेज होतात. मग गोळा आउट ऑफ जात नाही. त्याच्यानंतर तुमचं मग 1600 मीटरलाही तुमचे मसल दुखत असल्यामुळे पाय दुखतात शेवट. त्याच्यानंतर बघा, कॅल्शियमची कमतरता जर असेल ना तर तुमचे हाडं दुखतात. पण ह्याच कॅल्शियम जर बॉडीमध्ये वाढलेला जरी असेल ना तरी तुमच्या बॉडीमध्ये काही सिम्पटम्स असतात. आता काय झालंय की आपण डॉक्टरकडे वगैरे जात नाही. डॉक्टरकडनं जाताच आपण कॅल्शियमच्या टॅबलेट वगैरे घेतो. मग कधी त्या कॅल्शियम सप्लिमेंटने तुमचं कॅल्शियम जास्त होऊन जातं आणि याच्यामुळे होतं तुम्हाला B12ची डिफिशियन्सी. कॅल्शियम जास्त झाल्यावर B12 हे कमी होतं, व्हिटॅमिन D कमी होतं, व्हिटॅमिन C कमी होतं. मग हे तुम्ही कसं जाणून घेणार? मग मी तुमच्याशी जेव्हा संवाद साधते तेव्हा 15-15, 20-20 मिनिट मी एका विद्यार्थ्याला देते. त्याच्या पूर्ण समस्या ऐकून घेते की त्याला नक्की होतंय काय प्रॉब्लेम येतोय, त्याचा थरकाप होतोय का, ह्या सर्व समस्या जाणून त्याला मी एक नॅचरल म्हणतो ना आपण, तो नॅचरल सोर्सचा मी फूड प्लॅन तुम्हाला बनवून देते. फक्त 26 रुपयामध्ये. हॉस्पिटलला तुम्ही 1500, 4000, काहींनी 5000 घालून थकलेत. आपल्याकडे असे स्क्रीनशॉट आहेत की मुलांना 3-3, 4-4 दिवसात फरक पडलाय की मॅडम खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. मी टेलिग्रामला पण आपला टाकले आहेत मुलांचे स्क्रीनशॉट की मॅडम हॉस्पिटलला 5000 रुपये घालून थकलो होतो, तुमच्याकडचा फूड प्लॅन घेतला, 3च दिवसात फरक पडला, 4च दिवसात फरक पडला. काहींना काय असतं, आता शरीरात पाण्याची पण कमतरता झालेली असते. पाणी कमी झाल्यामुळं पण तुमचे हातपाय दुखत असतात. पण मग आता प्रॉब्लेम कोणता? प्रोटीन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, B12 कमी आहे की पाणी कमी आहे हे तुम्हाला समजत नाही. त्यासाठीच मी हा फूड प्लॅन बनवून देत आहे तुम्हाला. जर तुम्हालाही हा फूड प्लॅन पाहिजे आहे, तुमचंही ग्राउंड समोर आलं आहे, तर तुम्ही हा फूड प्लॅन बनवून घेण्यासाठी मला 93 59 08 48 76 या नंबरवर व्हॉट्सअप करा की तुमची समस्या काय आहे. तुम्ही व्हॉट्सअप करताना काय टाकायचं आहे, आता तुमची समस्या काय आहे. तुमचे गुडघे दुखत आहेत, तुम्हाला शीन पेन होतोय किंवा तुमच्या गुडघ्यांमधनं कटकट आवाज येतोय, तुमचे पायांना सूज आहे, तुम्ही पळताना कुठे त्रास होतोय, दम लागतोय खूप, डोक्याचे केस एवढ्यात पांढरे झालेत, किंवा मग आत्ता तुम्ही काय खाताय सकाळपासून. सकाळी जसं तुम्ही 1-2 अंडे खाताय किंवा दूध पिताय, सोयाबीन खाताय किंवा भिजवलेले कडधान्य खाताय ते टाकायचे. त्याच्यानंतर तुम्ही दुपारी काय खाताय, दुपारी 1 चपाती खाताय, 2 केळी खाताय किंवा काही पदार्थ भाजीपोळी मेसचा टिफिन खाताय. काहींचं बघा, काहींची आता ही पण समस्या आहे की वजन कमी आहे. काय माहिती का, वजन कमी आहे काहींचं, त्यांना वजन वाढवायचं आहे कारण गोळा आउट ऑफ जात नाही. काहींना वजन कमी करायचं आहे. आता हे 4 ते 5 दिवसात पॉसिबल नाही आहे वजन कमी करणं. मी खूप दिवसापासून हा व्हिडिओ टाकलेला आहे की जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर 10 दिवसात कमीत कमी 2 ते 3 किलो वजन कमी करण्याची गॅरंटी मी घेत होते. पण आता ते 4 ते 5 दिवसात पॉसिबल नाही आहे. जर तुमचं ग्राउंड अजून पुढे 20-22 तारखेच्या नंतर तुमचं ग्राउंड येणार आहे तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा मला मेसेज करू शकता की मॅडम माझं वजन कमी आहे तर मला वजन वाढवायचं आहे किंवा वजन वाढलेलं आहे, वजन कमी करायचं आहे. आणि आता आणखी एक गोष्ट, हा वजनाचा संदर्भ झाला, मी वजनाबद्दल सांगितलं. अजून तुम्ही मला मेसेज करताना तुमचं वजन किती आहे, जसं 67 वजन आहे तुमचं आणि उंची किती आहे 162, तर ती सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप करून ठेवायची आहे. जेणेकरून मी तुम्हाला जो चार्ट बनवून देणार आहे त्यात मला समजेल की मला तुम्हाला कोणते प्रोटीन सोर्स जे की तुम्हाला कमी किमतीत भेटतील असे द्यायचेत, कोणते तुम्हाला कॅल्शियम सोर्स द्यायचे जे तुम्हाला रूमवर आणि अफोर्डेबल म्हणजे कमी किमतीत भेटून जातील. त्याच्यामुळे तुम्ही मला तुमचं वजन, उंची तेही सांगायचं आहे व्हॉट्सअपला. आणि तो तुमचा
बनवून दिलेला चार्ट हा जर स्ट्रिक्टली फॉलो जर केला तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आपल्याकडे खूप सारे असे मुलं आहेत ज्यांनी मला व्हॉट्सअपला थँक्यू मॅडम, 5,000 घालून थकलोय, 10,000 घालून थकलो होतो, तुमच्या डाएट प्लॅननी मला 2 दिवसात 3 दिवसात फरक पडला. मी 2-3 दिवसात फरक पडन असं म्हणत नाही, 10 दिवसात 100% फरक पडतो. एकदा डाएट प्लॅन घेऊन बघा, तो फूड प्लॅन व्यवस्थित फॉलो करून बघा. तुम्हाला जर कुठल्या गोष्टीची त्या फूड प्लॅनमधल्या ॲलर्जी असेल, जसं का कुणाला लिंबू खाल्ल्याने पित्त होतं, तर त्याही गोष्टी मला सांगायच्या आहेत, जेणेकरून मी ते बनवताना तसं तुम्हाला ज्याची ॲलर्जी आहे त्याला अल्टरनेट सोर्स देईल. आणि तुम्ही नॉनव्हेज खाताय, व्हेज खाताय तेही सांगायचं आहे. चला, धन्यवाद. आणि लवकरच हॉल तिकीट येतील अशी अपेक्षा, कदाचित आजच हॉल तिकीट येतील. धन्यवाद.